आजच्या या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने मी कार्तिकी तुषार पाटील इयत्ता 7वी तुकडी मराठा हायस्कूल गंगापूर रोड नाशिकची विद्यार्थिनी आज ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने आणि ऑनलाईन व्यासपीठावर मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी स्पर्धेच्या आयोजकांचे धन्यवाद मानते. सरस्वती मातेच्या आशीर्वादाने आणि आज मी जिच्या आधारे इथे उभी आहे त्या धरणी मातेला वंदन करून मी माझ्या वक्तृत्वास सुरुवात करते आणि आपल्यासमोर विषय मांडते तिचे महत्त्व. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी असं म्हटलं जातं, कारण की प्रत्येक स्त्रीची एक अशी कहाणी आहे ज्यामध्ये प्रचंड वेदना, दुःख, अनेक आर्त किंकाळी आहे. हो, ती तडफडत आहे, ती घुसमटत आहे. हो, ती तडफडत आहे, ती घुसमटत आहे. तिची ती आर्त हाक कोणीतरी ऐकायला हवी. तिची ती आर्त हाक कोणीतरी ऐकायला हवी. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उद्धारी. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी असं त्यांना आदराने म्हटलं जातं, कारण की 100 गुरूंपेक्षाही ती एक महान आहे. तिला न्याय द्यायला हवा. स्त्री जे परमेश्वरानं निर्माण केलेली एक अप्रतिम आणि सुंदर कलाकृती, जिच्याविषयी किती सांगावं आणि किती नाही हाच मोठा यक्ष प्रश्न आहे. अहो, तीच पत्नी, तीच आई, तीच बहीण, तीच सखी, तीच मैत्रीण, तीच अर्धांगिणी, तीच संसाराचा चाक, तीच सहधर्मचारिणी. स्त्री ही वास्तव्याचा एक अखंड वाहता झरा आहे, जो अखंड वाहत राहील. फक्त आपल्याला त्याचा आनंद घेता यायला पाहिजे. समाजाच्या प्रत्येक अंगात स्त्री शक्तीचा वास आहे. प्रत्येकाचा जीव हा स्त्री तत्वाशिवाय अपूर्ण आहे. स्त्रीने ठरवलं तर जगाचे उद्धार होते. पुरुष हा एकटा काहीही करू शकत नाही. घराघरांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी घरची माताच आहे ती. अहो, घराघरांमध्ये नवचैतन्य जागा करणारी माताच आहे ती, ज्याची बरोबरी जगातला कुठलाही पुरुष करू शकत नाही. हो, ती डगमगते, ती कोलमडते. हो, ती डगमगते, ती कोलमडते. हो, ती रडते आणि ती थकते. ती रडते आणि ती थकते, पण तरी सुद्धा ती ताठ मानेनं उभी राहते. तरी सुद्धा ती ताठ मानेनं उभी राहते. अहो, स्त्रीला समजून घेणं फार सोपं आहे, पण तिला ओळखणं हे फार कठीण आहे. चांद अधूरा है सितारों के बिना, चांद अधूरा है सितारों के बिना, समुंदर अधूरा है किनारों के बिना, समुंदर अधूरा है किनारों के बिना, संसार अधूरा है एक नारी के बिना, संसार अधूरा है एक नारी के बिना. तरी म्हटलं जातं ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. याचे अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर अजूनही उभे आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी आपलं पाऊल पुढे उचललं. त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांनी केलेले आटोकाट प्रयत्न अजूनही आपल्या डोळ्यासमोर उदाहरणं बनून उभी आहेत. सीता रावणाच्या राज्यातही सुरक्षित होती, पण आज भारतात आजची स्त्री सुरक्षित का नाहीये? निर्मनुष्य ठिकाणी असलेला कॅमेरा सांगतो आजची स्त्री असुरक्षित आहे. निर्मनुष्य ठिकाणी असलेला कॅमेरा सांगतो आजची स्त्री असुरक्षित आहे. माझे जिजाऊ आणि परस्त्री माते सन्मान मानणाऱ्या माझ्या शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात कलंकित करणाऱ्या घटनांना फार उत आलेला आहे. तर आता कोरडी भाषणे करून उपयोग नाही. अंगात सावित्री घुमू द्या, तरच तुम्ही सावित्रीच्या लेकी. परिपूर्ण असे कपडे घाला. स्वतःचे संरक्षण करायला शिका. स्वतःचे संरक्षण मंत्री स्वतःच तयार व्हा. कराटे शिका, सेल्फ डिफेन्स शिका. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, तरच घडतील शिवराय भीमराय आणि स्वामी विवेकानंद. धन्यवाद.